भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि निष्क्रियतेमुळे सोलापूर महानगरपालिकेचा कारभार कोलमडला असून विकास कामांमधील दिरंगाईवर खासदार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीस महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। शहरातील विविध विकास कामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेताना खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे सोलापूर महापालिकेचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून महापालिका भ्रष्टाचाराचे केंद्र बनली आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामांमध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे। अधिकारी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून विकास कामांबाबत बेजबाबदारपणा दाखवत आहेत। लोकांच्या पैशांचा अपव्यय होत असून अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला नाही। सोलापूरच्या विकासाची कामे जाणून बुजून थांबवली जात असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा यावेळी त्यांनी इशारा दिला। भैया चौक ते मरियाई चौक रेल्वे पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हा रस्ता ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। तर आसरा पुलाच्या कामासाठी मध्यंतरी आसरा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। आजपर्यंत प्रत्यक्षात तिथे कोणतेही काम सुरू नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। अधिकाऱ्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचे सांगितल्यावर त्याबाबत लेखी हमी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। शहरातील नाले सफाईचे काम अपेक्षित 80% पूर्ण होणे आवश्यक असताना ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने यंदाही पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती असल्याचेही त्या म्हणाल्या। विशेषतः मुरगी नाला, पूर्व भागातील नाले, शहारी नाला, कुंभारवेस नाला, गणेशपेठ नाला आदी प्रमुख नाल्यांची सफाई अद्याप अपूर्ण असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होऊनही शहरात नियमित 2 दिवसाआड पाणी पुरवठा होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। WTP प्रकल्पासाठी वन विभागाकडून जागा उपलब्ध होत नसतानाही वन विभाग आणि महापालिका यांच्यात अद्याप समन्वय बैठक न झाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। तर शुभ्रा आर्ट गॅलरीच्या कामादरम्यान विहीर लागल्याने उपलब्ध निधी खर्च झाला, मात्र वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्तावच पाठवण्यात आला नाही। परिणामी हे काम अपूर्ण राहिल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली। पूर्व भागातील तेलुगू भवनासाठी आवश्यक असलेली जिल्हाधिकाऱ्यांची NOC 2 वर्षांनंतरही घेण्यात आलेली नाही, त्यामुळे निधी उपलब्ध असूनही काम सुरू झाले नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली। सेटलमेंट मैदानाच्या विकास कामासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून केवळ सुमारे 8 लाख रुपयांची कामे झाली आहेत। डिझाईन मंजुरीला वर्षभर विलंब झाल्याने उर्वरित 2.5 कोटी रुपयांचा निधी पडून आहे। या कामासाठी मुदतवाढही घेतली नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। हद्दवाड भागातील नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेली ड्रेनेजची कामे निधी अभावी अपूर्ण असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। तसेच रेल्वे अंडरपासच्या देखभालीसाठी महानगरपालिकेकडून आवश्यक रक्कम न भरल्याने 54 मीटर रोड अंडरपास व रामवाडी अंडरपास सारख्या ठिकाणी महापालिका व रेल्वे प्रशासनातील समन्वयाअभावी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्या म्हणाल्या। यावेळी खासदार शिंदे यांनी शहरातील सर्व अपूर्ण विकास कामांची आवश्यक मुदतवाढ 24 तासात घेण्यात यावी, तसेच प्रलंबित कामांना तातडीने गती देऊन नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या बैठकीत पायाभूत सुविधा, रेल्वे पूल, आसरा पूल, मरियाई चौक रेल्वे पूल, पाणी पुरवठा समांतर जलवाहिनी, नाले सफाई, नगरोत्थान योजना, शुभ्रा आर्ट गॅलरी, सेटलमेंट मैदान, तेलुगू भवन, आरोग्य, स्वच्छता आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शेवटी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित कोणताही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये। कामांची गती वाढवा, जबाबदारीने काम करा आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने तातडीने निर्णय घ्या। सर्वात महत्त्वाची गोष्ट नाल्यांचं काम, कन्स्ट्रक्शनचं काम होतं, त्याच्यात पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आणि त्यालाच पुन्हा पुन्हा काम दिलं जात आहे।
त्याच्यात फक्त 60% काम झालं आहे, उर्वरित काम झालं नाही आहे आणि होणार पण नाही आहे पावसाळ्यात. महानगरपालिकेने त्यासाठी काही कंटिंजन्सी वेगळा प्लॅन, माहिती होतं पावसाळ्यापर्यंत हे काम होणार नाही आहे, पण 70% आज पूर्ण शहर खोदलं आहे आणि ते तसंच होणार आहे. आणि खूप मोठं आज परवा जो एक पाऊस झाला त्याच्यामुळे इतकी अपदा झाली, येणाऱ्या दिवसात अजून अपदा होणार आहे. मी हे लिहून देते, कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाही आहे. काही कामं त्या ठिकाणी झालेत. नाले साफसफाई पण 65 ठिकाणी झालेत. त्या उर्वरित जो मुरगी नाला असेल, शेळगी नाला असेल, मेन जे आपले चोक होणारे आहेत तिकडे नाला साफसफाई झाली नाही आहे. म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकता की येणाऱ्या पावसाळ्यात काय परिस्थिती. मग महानगरपालिका नेमकं करताय काय? मी तुम्हाला सांगते ना, आज लोकांना केंद्रबिंदू मानून शासन काम करत नाही आहे. स्वतः स्वार्थासाठी स्वार्थ केंद्रबिंदू आहे, त्यासाठी हे लोक काम करत आहेत. लोक केंद्रबिंदू राहिली नाही आहेत, लोकशाही टिकत नाही आहे, विकासाची कामं ह्या ठिकाणी होत नाही. विकास ह्या सत्ताधाऱ्यांचा होतोय आणि अधिकाऱ्यांचा 100% वाढला आहे. आणि दबावाचं राजकारण ह्या ठिकाणी होतं, हस्तक्षेप वाढला आहे. स्वार्थासाठी कोणती कामं झाली पाहिजेत, इलेक्शनपुरती सत्तेपुरती कोणती कामं झाली पाहिजेत, पण रोजच्या जगण्याची जी कामं असतात, पावसामुळे असेल, नाला साफसफाई असेल, रस्ता असेल, ब्रिज असतील, पाणी असेल, ही कामं सगळी मुद्दामून थांबवली गेलेत आणि ह्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. यावेळी नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक मनोज येलगुलवार, तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.